नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आता रक्षाबंधन जवळ येत आहे, त्यानिमित्ताने आपण क्रोशे राखी बनवणार आहोत। तसा तर बहीण भावाच्या प्रेमासाठी एक धागाच पुरेसा असतो, पण जर तुम्ही काही इनोव्हेटिव्ह आणि स्वतःहून कराल तर ते अजूनच छान वाटेल आणि थोडंसं क्रिएटिव्ह पणा येईल तुमच्यामध्ये। तर आपल्याला इकडे साहित्य लागणार आहे कात्री, एक सुई, तुमच्याकडे मोठी निडल नसेल तर छोटी देखील घेऊ शकता, आणि हुक आणि लोकर या कोणत्या पण कलरचा घ्या। मी इकडे स्काय ब्ल्यू कलर घेतलेला आहे। सुरुवातीला नॉट टाय करून घ्यायची आणि 13 आपल्याला चेन बनवायचे आहेत। तुम्हाला जेवढी मोठी राखी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही चेन वाढवू शकता, 30, 40, 50 असं देखील बनवू शकता। तर मी छोटी बनवत आहे 30 चेनची, आणि ह्याच्या अगोदर मी 40 आणि 55ची 2 बनवलेले आहेत, तर त्या पण तुमच्यासोबत शेअर करते। चेन पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला प्रत्येक चेनमधून सिंगल क्रोशे शेवटपर्यंत करायचा आहे। स्टेप बाय स्टेप आपल्याला सिंगल क्रोशे करत जायचं आहे। आता जर तुम्ही तुमच्या हाताने जर ही राखी बनवून तुमच्या भावाला बांधली तर त्याला पण खूप छान आवडेल, आणि तुम्हाला पण एक मनाला समाधानी वाटेल की आपण स्वतःहून काहीतरी बनवलं या रक्षाबंधनला। आणि या रक्षाबंधनला ही राखी नक्की एकदा ट्राय करून बघा, ह्याचा रिझल्ट खूप छान आहे। आपला सिंगल क्रोशे बनवून झाल्याच्या नंतर 3 चेन बनवायच्यात आपल्याला। 3 चेन बनवल्याच्या नंतर जो आपला आपण जिथून सुरुवात केली जी नॉट होती ती खालच्या साईडला पकडायची, म्हणजे जे आपलं वर्क आहे ते उलटं करायचं, खालच्या बाजूला घ्यायचं आणि वरच्या बाजूपासून डबल क्रोशे जो 3 चेन आहेत त्याची 3 चेन सोडून आता डबल क्रोशे बनवायचा। दुसऱ्या जो हुक आहे, चेन आहे, त्याच्यामध्ये डबल क्रोशे, आणि त्याच्यानंतर परत 3 चेन आणि जे आपण जो त्रिकोण तयार होईल त्याच्यामधून सिंगल क्रोशे असा करायचा आहे। स्टेप बाय स्टेप तुम्ही जर समजत नसेल तर व्हिडिओ पॉज करून बघा। आणि अशा प्रकारे ही जाळी तयार होते, आणि जो सेंटरचा भाग आहे त्यामधून आपल्याला सिंगल क्रोशे करायचं आहे। तर आपल्याला हे टिल एंडपर्यंत करायचं आहे। अशा प्रकारे जे झालरसारखं तयार होईल, याला फुलाचा आकार येईल, अशा प्रकारे तयार झालं आहे। शेवटपर्यंत आपल्याला हीच प्रोसेस सुरू ठेवायची आहे। शेवटी परत डबल क्रोशे बनवून घ्यायचा आहे। शेवटच्या टोकाला डबल क्रोशे, परत 3 चेन आणि त्या त्रिकोणामधून सिंगल क्रोशे असं बनवायचं आहे। आणि थोडा मोठा धागा ठेवायचा आहे, जेणेकरून आपण जेव्हा फ्लॉवर बनवू तेव्हा ते आपल्याला शिवून घ्यायचं आहे सुईच्या मदतीने, त्यासाठी थोडा मोठा धागा ठेवायचा। अशा प्रकारे कट करून झाला की धागा पूर्ण काढून घ्यायचा आणि घट्ट गाठ तिथं बसून घ्यायची। अशा प्रकारे आपले छान अशी जाळीदार आपलं काम वर्क झालेलं आहे। आणि मी हे एक 55 आणि एक 40 असे 2 फुलं बनवले होते, आणि आत्ता जे बनवतो आहे आपण ते 30चं आहे। तर जिकडून एंड पॉईंट आहे, जिकडून आपण धागा सोडला आहे तिकडून रोल करत जायचं। तुम्हाला समजेल कोणीकडून उलटं आणि कोणीकडून सोयीचं आहे ते। अशा प्रकारे रोल करत जायचं आहे, तुम्ही बघू शकता। आणि जिथे आपला रोल एंड होईल, एंडच्या शेवटी आपल्याला तो धागा आला पाहिजे। अशा प्रकारे बघा किती छान असं टुमदार फूल तयार झालेलं आहे। आता तो जो धागा आहे आपण सुईमध्ये ओवून घेतला आहे, त्याच्या साह्याने आपल्याला ते शिवून घ्यायचं आहे। तर शिवायचं अशा पद्धतीने, सेंटरमधून सुई अर्ध्याच्या वर काढायची आणि परत सेंटरमधून असं खूप वेळा करायचं, जोपर्यंत तुमचं फूल ते टाईट विणल्या जात नाही तोपर्यंत अशाच प्रकारे बनवायचं आहे। तर क्रोशेचं वर्क जे आहे ते मला पण फार जमत नव्हतं, पण यूट्यूबवरून बघून मी शिकले। आणि तुम्ही पण, मला असं वाटतं की हा व्हिडिओ बघून ह्या रक्षाबंधनला काहीतरी नवीन बनव अशी माझी इच्छा आहे। आणि जर हा खरंच व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल किंवा आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत, बहीण भावासोबत शेअर करा। आणि नवीन कोणता टॉपिक हवा आहे तुम्हाला क्रोशे रिगार्डिंग ते पण सांगा मला। तर अशा प्रकारे आपण इकडं नॉट बांधून घ्यायचे आहे। नॉट बांधून झाले की आपलं फूल ते एकदम सिक्युअर होतं। छोटं, त्याच्यापेक्षा मोठं आणि त्याच्यापेक्षा मोठं अशी 3 फुले मी बनवलेली आहेत। तर आता आपल्याला जी चेन असते, जे धागा असतो बांधायचा, तो बनवायचा आहे। तर मी एका साईडला धागा घट्ट बांधून घेतला आहे, आणि आपल्याला अशा 15 चेन बनवायच्या आहेत।
15 चेन म्हणजे ह्याच्यावर डिपेंड करतं फुलाच्या साईजवर. फूल मोठं असेल तर चेन जास्त करून तुम्ही धागा वाढवू शकता. तर मी इकडे 15 चेन बनवून घेतलेल्या आहेत. एका साईडचं झालेलं आहे. धागा कट करून घ्यायचा, जास्त धागा सोडायचा, जेणेकरून आपण जे गोंडे बनवणार आहोत ते गोंडे अटॅच झाले पाहिजे. तर एक साईडचा झालेला आहे. आता मी अशीच चेन दुसऱ्या साईडला पण बनवून घेणार आहे आणि ह्याच लोकरीपासून यार्नपासून मी गोंडे पण बनवणार आहे. दुसऱ्या साईडचं पण मी इकडे बनवून घेतलं होतं, तुम्ही बघू शकता. आत्ताच एवढं छान वाटते. अजून याच्यामध्ये पर्स बीड खूप ॲड करायचं बाकी आहे आणि दोन्हीकडून धागा लावून जी चेन आहे ती बनवून झाली आहे आणि गोंडे पण बनवून झालेत. आता बघू शकता मी इकडे गोंड्याच्या वर एक एक मणी टाकला, किती सुंदर दिसते ना. आता जे एक तुम्ही सेंटरला मणी लावू शकता मोठा गोल्डन कलरचा, हे तुमच्यावर डिपेंड करतं. मी इथे स्टिकवाले गोल्डन कलरचे रोज होते तर ते स्टिक करणार आहे. अशा प्रकारे बघू शकता आता किती छान आउटकम झाला आहे आपल्या राखीचा आणि घरच्या घर एवढं छान राखी तुम्हाला बनवायला भेटते. तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. आणि जेव्हा हातात बांधाल ही राखी तेव्हा तर खूपच छान दिसणार आहे याची मला गॅरंटी आहे. आताच माझ्या हातात किती उठून दिसते तुम्ही बघू शकता. आणि ह्या रक्षाबंधनला हा व्हिडिओ तुमच्या बहीण भावासोबत शेअर करा आणि मग अजून कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे हेही सांगा. तुम्हाला रक्षाबंधनच्या ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.